ही आहे ना फणसाची सुकी भाजी, पण माझ्या मुलाने याला वेगळंच नाव दिलं आहे, फणसाची भुर्जी. हम्म. हे मी कवडं फणस आणलं होतं, अख्खं छोटं मिळते, त्याला कुयरीसुद्धा म्हणतात. तर ते मी कापून पाण्यामध्ये बॉईल करायला ठेवलं आहे. नंतर 15 मिनटात झाल्यानंतर हाताला तेल लावून त्याची सालं काढून आतमधला गर साफ करून घेतलं आहे छानपैकी. आणि पूर्ण बारीक बारीक हातानेच होतात, पण करायला खूप वेळ लागतो कारण चिकट असते खूप म्हणून. तर हे सगळं काढून घ्यायचं आहे. तर याची आपल्याला भुर्जी करायची आहे, म्हणजेच भाजी व सुकी भाजी. खूप सिंपल आहे आणि झटपट होते. बस हे काढायलाच वेळ जातो थोडा. आता तेल घ्यायचं छानपैकी गरम करून आणि त्याच्यात जिरं टाकायचं आणि कांदा भरपूर लागतो. मी मोठे 2 कांदे घेतले. जेवढी साधी सिंपल भाजी केली ना तेवढी टेस्ट जास्त येते. बघा, कांदा होत आला ना की आपल्याला हळद टाकायची, नंतर तिखट, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला आवडीनुसार घ्या, मला जसं तिखट हवं तसं. बघा, याला छान मिक्स करून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट पण टाकायची थोडी. आता थोडं पाणी टाकायचं, मसाले जळायला नको ना म्हणून. याला 2 मिनटं होऊ द्यायचं. तेल सुटलं, वर बघा कसं तेल आलं ना, ते की आपल्याला जे आपण काढून ठेवलेला गर होता तो टाकायचा. आम्हाला ही भाजी अशी आवडते, वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आता वरून मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफ घ्यायची छानपैकी, कारण फणस तर शिजलेला आहे, फक्त त्याला मसाला आतमध्ये जायला हवं म्हणून. आणि कोथिंबीर टाकायची वरून. झाली की आपली भाजी तयार. या खायला. कोणाकोणाला फणस आवडते नक्की सांगा. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. चला, नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूयात उद्या. बाय.